तर मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते असं माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटलंय। राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी सरकारला घरचा आहेर दिला। वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई व्हायला पाहिजे असं आत्राम यांनी म्हटलेलं आहे। मंत्रिमंडळामध्ये बदल होईल असं वातावरण दिसतंय असं देखील आत्राम यांनी म्हटलंय। माणिकराव कोकाटेंबाबत अजित पवारच निर्णय घेतील असं देखील आत्राम यांनी स्पष्ट केलं आहे। विधानमंडळामध्ये आपण बसताना काय नियम आहेत, काय पद्धत आहे आणि त्या दृष्टीने आपण जेव्हा निवडून जातो लोकांकडून तर तिथे बसताना आपण थोडाफार जे आचारसंहिता आहे ते पाळलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून मंत्रिपदावर गेल्यानंतर थोडा काळजीपूर्वक आपण असणं हा गरजेचा असतो। नाही, आता आम्ही आमच्या प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी काय कारवाई करायचं त्यांचा अधिकार आहे आणि त्यांनी कारवाई केला पाहिजे। हे तर वाटतं ना की सरकारची प्रतिमा मलिन होत आहे सगळ्याच्यामुळे। हेच म्हटलं ना, सरकारने कारवाई केला पाहिजे, कारवाई केली पाहिजे। बरोबर।